श्री स्वामी समर्थ. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आयुष्यात स्वतःची किंमत कशी कमवायची हे आपण चुरगळलेल्या नोटेकडून शिकणार आहोत. चला तर बघूया. दुसऱ्यांनी आपली किंमत ठरवण्याआधी स्वतःची किंमत कशी ओळखायची हे बघूया. एकदा एक शिक्षक वर्गातल्या विद्यार्थ्यासमोर एक 100 रुपयांची नोट धरतात. मुलांना त्याची किंमत विचारतात. सगळी मुलं एक सुरात सांगतात 100 रुपये. शिक्षक विचारतात कोणाकोणाला ही नोट हवी आहे. सगळी मुले हात वर करतात. मग शिक्षक तीच नोट हाताच्या मुठीत घट्ट धरून चुरगळून टाकतात आणि ती चुरगळलेली नोट दाखवत विद्यार्थ्यांना विचारतात, आता याची किंमत किती आहे सांगा. तर मुलं पुन्हा एक सुरात सांगतात 100 रुपये. शिक्षक विचारतात कोणाकोणाला ही नोट हवी आहे. तर तेव्हा पण सगळी मुले हात वर करतात. मग आता तीच नोट शिक्षक आपल्या चपलेखाली टाकतात. चुरगळलेल्या नोटेला माती लागते आणि ती आणखी चुरगळते. मुलांना ते आवडत नाही. शिक्षक ती नोट उचलून पुन्हा वर्गासमोर धरतात आणि विचारतात, आता या नोटीची किंमत किती. मुले एका सुरात परत म्हणतात 100 रुपये. शिक्षक विचारतात कोणाकोणाला ही नोट हवी आहे. सगळे हात वर करतात. यावरून शिक्षक मुलांना सांगतात, मुलांनो, ही नोट कितीही चुरगळली, त्याला कितीही माती लागली तरी ती जोवर फाटत नाही, तिचे तुकडे होत नाही, तोवर तिची किंमत बदलत नाही. तुम्ही सुद्धा या नोटेसारखे राहा. तुमच्या आयुष्यात कोणी तुम्हाला चुरगळून टाकण्याचा प्रयत्न करेल, कोणी तुम्हाला पायाखाली तोडवल्यासारखी वागणूक देईल, पण तुम्ही स्वतः तुटून जायचं नाही. तरच लोक तुमची किंमत करतील आणि तुमचे महत्त्व ही सुद्धा टिकून राहील. तुमची किंमत कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहील हे मनावर कोरून ठेवायचं आणि तशीच किमती व्यक्तिमत्व घडवायचं आहे. तर अशा प्रकारे ही छोटीशी कथा होती. त्याच्यातून आपण काय घ्यायचं आहे चुरगळलेल्या नोटेकडून हे तुम्ही कमेंट करून कळवा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.